या बोला, काय काम आहे? ब्रह्मे तुम्हीच का? हो. कोर्टातून नोटीस आली आहे तुमच्यासाठी. कोर्टाची नोटीस? बघू. ब्रह्मेंनी म्हणजे तुम्ही आदित्य देसाईचं पालकत्व घेतल्याच्या नावाखाली कंपनीची फसवणूक करून त्याच्या शिक्षणासाठी आजवर बरेच पैसे घेतल्याचे पुरावे सापडले आहेत. आणि त्या पैशातून तोतया आदित्य देसाई म्हणजेच आदित्य कश्यपने आणि तुम्ही स्वतःचं पोट भरलंय असा आरोप आहे तुमच्यावर आणि तो सिद्ध होतोय. त्यामुळे ती नुकसान भरपाई म्हणून तुमच्या या घरावर वसंत स्मृतीवर जप्ती आणण्याची नोटीस आहे. हे सगळं खोटं आहे. काहीतरी काय बोलता तुम्ही? मुळात या आरोपांनाच काही अर्थ नाही, मग नोटीसला कसा असेल? अहो, कारण आमचा आदित्य हाच खरा आदित्य देसाई आहे आणि आदित्य ग्रुप ऑफ कंपनीचा मालक आहे. काय बोलताय तुम्ही? सध्या जे पुरावे आमच्याकडे आहे त्यावरून आदित्य विजय देसाई नावाची एकच व्यक्ती आहे जिने तुमच्यावर केस करून ही नोटीस पाठवली आहे. तेव्हा तुमची केस कोर्टात उभी राहीपर्यंत तुम्हाला हे घर सोडावंच लागणार आहे. हे आमचं वडिलोपार्जित घर आहे. काय वाटतंय त्याला? अगदी जीव गेला ना तरी आम्ही हे घर सोडणार नाही. घर सोडा नाही तर घरातच चढा. काल तुम्हाला संपवण्याचा अटेम्प्ट केला पण फेल गेला. आता नाही, कारण हा काळा नाग आता या बिळात घुसणार आहे. तुम्हाला पण संपवणार आणि हे बिळ पण खाऊन टाकणार. अरे, तुझ्यासारखे भेकड नाही होत आम्ही बिळामध्ये लपून बसायला. हे आमचं हक्काचं घर आहे. हा ब्रह्मेंचा हा किल्ला हा ब्रह्मेंचा किल्ला आहे. हा मी विसरलो होतो रे. पण आता तुझ्या या किल्ल्याला सुरुंग लावलाय मी. बाहेर नाही पडला तर ह्या घरातच मराल आणि घरातच मेमोरियल बांधणार तुमचा. त्या मेमोरियल वर कोण हार घालायला पण येणार नाही आणि कुत्रा सुद्धा येणार नाही हे करायला. धक्का नाही मारायचा. 20 वर्षापूर्वी असा धक्का मारून त्या कंपनीतून मला बाहेर काढला. तेव्हापासून शरीरातली प्रत्येक हड्डी त्या धक्क्याचा हिसाब मागते. तर हिसाब तर आपण करणार, नक्की करणार. धक्के मारून तुम्हाला कंपनीतून बाहेर काढला आणि आता घरातून पण धक्के मारून बाहेर काढणार. अरे जा रे जा, तू काय आम्हाला धक्के मारून बाहेर काढणार? तू कोर्टात गेलास तर आम्ही पण कोर्टात जाऊ. पण तू पायरी सोडून वागला ना तर आम्ही पण खालच्या थराला जाऊ. तू वाटेल ते कर जयवंत. आम्ही इकडनं जाणार नाही. नक्की? नक्की. कन्फर्म? हो, कन्फर्म. एकदा शेवटचं विचारतोय, विचार करून सांगा. पण आता तू विचार कर जेडी, की आता तुझं कसं होणार. तुझ्या पापांचा घडा भरून फुटणार आहे पण या घरातली माणसं कधीच तुटणार नाही. ती एकत्र मिळून शेवटपर्यंत लढणार आहे, स्वतःसाठी आणि आमच्या या घरासाठी. त्यामुळे आता तू कितीही वेळा विचार, आमचं उत्तर हेच असणार आहे. आम्ही वसंत स्मृती सोडून जाणार नाही. अरे नको सोडू लब्बा. मला तेच पाहिजे होतं, कारण आता तुम्हाला हे घर सोडताच येणार नाही ना. तुम्हाला या घरातून बाहेर जाता येणार आणि ना बाहेरून कुणी घरात येणार. माझी 2 माणसं
आदित्य ग्रुप ऑफ कंपनीच्या या प्रॉपर्टीची रक्षा करणार आहेत. आतून कुणी बाहेर आणि बाहेरून कुणी आत जाताना दिसला तर उडवून लावणार आहेत. तेव्हा तुम्ही तुमच्या या किल्ल्यावर झेंडे लावायची स्वप्न बघा. मी तुम्हाला याच जमिनीत काढायची तयारी करतो. सही मैंने ना घबराहट हो रही सी. बाहर इतना सुनसान है, किसी की कोई आवाज ही नहीं है. कहीं कुछ काही झालं नाहीये आणि काही होणारही नाही. डोंट वरी. मला फक्त हे कळत नाहीये की बाहेर नक्की आलाय कोण. संकट. आपल्या घरावरती मोठं संकट आलेलं आहे. हे बघा घराची जप्तीवरची नोटीस. ही नोटीस अचानक कुठून आली. कुठून आली असणार. हा जेडी आपल्या सगळ्यांना काय आपल्या पुढच्या 7 पिढ्यांना संपवायला बसलाय. जगू देणार नाही तो. या नोटिशीमुळे जर आपण बाहेर पडलो ना तर जेडीची माणसं आपल्यावर हल्ला करतील. म्हणजे कसं आहे, आपल्याला हे जर घर वाचवायचं असेल ना तर कोर्टात जायला लागेल. कोर्टात जायचं म्हणजे घराबाहेर पडायला लागेल. घराबाहेर पडलो तर जेडीची माणसं आपल्याला गोळ्या घालून ठार मारतील. म्हणजे आपलं मरण अटळच आहे. हे बाप इंट्या, मरण कोणालाच टळत नाही. पण म्हणून माझा जीव मी काही त्या जेडीच्या माणसांच्या आता सोपवणार नाही. त्यांची मुजोरी नाही सहन करणार मी. पण म्हणजे नक्की काय करायचं म्हणतोस. बंधू मला सांग, ह्या नोटिसीचा कसा निकाल लावता येईल. तेव्हा दादा ही नोटीस कोर्टामध्ये 2 तास पण टिकणार नाही. पण त्यासाठी कोर्टापर्यंत जावं लागेल. ठीक आहे, मग मी जाईन कोर्टात. मी घराच्या बाहेर पडीन. कोण येईल माझ्या बरोबर. आणि बाहेर जाणं म्हणजे मृत्यूच्या जबड्यात फिरण्यासारखं आहे. कारण बाहेर त्याचे शार्प शूटर्स उभे आहेत. अरे म्हणजे काय, हे असं परस्पर कोणीही कोणाचा जीव घेऊ शकतं का. सहज दादागिरी करू शकतं. अरे पोलीस न्याय यंत्रणा काही आहेत की नाही. सगळेच काही विकले गेलेले नसतात. काही लोक असतील जेडीच्या हातातलं बावलं, पण त्याच्यातही काही चांगले लोक असतील ना. आपण त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे. अरे पण कसं पोहोचणार दादा. हे बघ, तू भलता सलता हट्ट करू नकोस. तुझे हट्ट नेहमी महागात पडतात सगळ्यांना. म्हणजे काय, माझ्यामुळे सगळ्यांचा जीव धोक्यात येतो असं म्हणायचं का तुला. म्हणजे मला तसं नाही म्हणायचंय. मला मग काय म्हणायचं तुला. मला काळजी वाटते तुमची, तुमच्या सगळ्यांची. अरे पिंट्या, काळजी मलाही वाटते. पण म्हणून असं भीती कुरवाळत घरात बसून राहायचं का आपण नुसतं. पिंट्या, दादा म्हणतोय ते बरोबर आहे. क्या बरोबर. हे बघ गुल्लू, काही झालं तरी घरातून बाहेर पडावं लागणार आहे. निदान आम्हाला तरी. कल आप सब लोग बाल बाल बचे हो. अभी भी हालात ठीक नहीं है और आप बाहर जाने की बात कर रहे हो. तुम्हाला इथून घरूनच काही नाही का करता येणार. म्हणजे घरात कोर्ट भरवायचं का. काहीतरी काय बोलतोयस तू. मग थोडा वेळ थांबून बघूया ना. शांत बसूया जरा वेळ. बर, तुमच्याकडे दुसरा कुठचा मार्ग आहे का हे घर वाचवता येईल असा. असेल तर सांगा, तसं करूया आपण. नाहीये ना काही मार्ग. आता माझा आहे का, मी घराच्या बाहेर पडतोय. बंधू तू येतोस. ठीक आहे. या नोटिसीचा काय सोक्षमोक्ष लावायचं ते आम्ही लावतो. तोपर्यंत भाई आणि आदित्य, तुमच्यावरती या घराची आणि घरातल्या माणसांची जबाबदारी काय आहे. आत्ता आपण ह्या क्षणी सगळ्यांनी मनाने खंबीर राहणं गरजेचं आहे. तरच आपण त्या जेडीच्या तावडीतून सुटू. या जेडीच्या हातून कोणी पण सुटत नाही. अरे एका हाताने टाळी वाजवून मच्छर मारतो मी. पण या घरातले मच्छर मारून मला माझे हात खराब नाही करून घ्यायची. ती जिम्मेदारी तुमची आहे. डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवा, नाहीतर गरम तेल घालून तुमचे डोळे फोडून टाकीन. 24 तास हर टाइम या घरावर लक्ष ठेवा.
नाहीतर तुमच्या जिंदगीचा टाइम कमी करीन ना मी. बाहेरून कोणी आत आणि आतून कोणी बाहेर नाही गेला पाहिजे, आणि कोणी तसा प्रयत्न केला तर गोळी घाला त्याला. हो जेडी साहेब. या घरात सगळे दीडशाने आहेत. त्या 5 म्हाताऱ्यांपैकी कोणी जरी बाहेर यायचा प्रयत्न केला तर डायरेक्ट बुम 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 ढगात पाठवायचा, कळला? तो आदित्य केचप जर आला तर त्याचा झाकण उघडून टाका, आणि ती सई आली तर तिला आपण गोळी मारू. तिला गोळी काय मारतो, तिला माझ्याकडे घेऊन यायचा. मग मी जाऊ? हो जेडी साहेब. माझा लक्ष आहे तुमच्यावर. एक जरी ब्रह्मे घर सोडून बाहेरच्या जगात आला तर तुम्हाला मी डायरेक्ट ढगात पाठवेल. लक्ष ठेवा. वर जायची घाई झाले का? जेडी साहेबांनी दिसल्या क्षणी गोळ्या घालायला सांगितले. चल 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 आपल्या घरात जा म्हाताऱ्यांनो. म्हातारा कोणाला म्हणतो रे? तू काय गोळ्या झाडणार? अरे पाठीवरती वार करणारी आवला तुम्ही. मार मार, गोळ्या मारतो ना, मार. हो, जास्त शांतपती करू नका. शार्प शूटर आहो मी. अरे तू कोणी असेल रे? आम्ही पण ब्रह्मे ब्रह्मे. अरे मी जाणार, कोण रोखतो? मार गोळ्या, मार. दादा शांत थांब जरा. शांतपणे बोलून काहीतरी मधला मार्ग काढू. अरे बंधू, मार्ग कसला काढायचा? आपलं हक्काचं घर आहे ना. आता इकडनं बाहेर जाताना यांच्याशी वाटाघाटी करायच्या. त्यांच्या हातात बंदूक आहे. अरे असू दे. ये झाड गोळी झाड, सांगितलं ना तुला. हो, तुम्ही या काकांना हात घेऊन जा ना, उगाच आम्हाला गोळ्या घालायला लागेल. अरे त्याला काय सांगतोस? मला सांग ना. मार मार मार. जेडी साहेबाला कळलं ना तर मौत येईल. अरे जा रे, तुझ्या त्या जेडी फिडीला घाबरत नाही आम्ही जाणार. जेडी साहेबांचा कोण? हा साहेब. तुम्ही कुठल्या मुहूर्ताची वाट बघताय? शिकार समोर उभी आहे आणि तुम्ही काय बंदूक उभवत बसलाय काय? अरे मारा गोळी, मी लाईव्ह टेलिकास्ट बघतोय त्याचा. मारा. हो 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 साहेब. इन म्हणायच्या आत चटका, नाहीतर दादा मामा. अशक्य आहे. वसंत स्मृतीचं फाटक काय, उंबरठा सुद्धा ओलांडणं अशक्य आहे. मुझे आप ठीक तो है ना? नशिबाने वाचलोय आम्ही. पण नशिबाचा फेरा प्रत्येक वेळी आपल्याला हवा तसा फिरेल असं नाही. ते जेडीच्या माणसांची नजर आहे आपल्या घरावरती. आजपर्यंत ज्याला ब्रह्मेंचा गड किंवा किल्ला समजत होतो त्याला गनिमाने वेढा घातलाय. एक तर कोण माऱ्यानं जीव जाणार, किंवा मग हार मानायला लागणार. नाही, तसं काहीही होणार नाही. मग असे दादा मामा काय बोलले ऐकलं ना सगळ्यांनी? आपण सगळ्यांनी मनाने खंबीर व्हायला पाहिजे आणि एकत्र असायला पाहिजे. सय्यग खंबीर आणि एकत्र आपण आहोतच. आता ह्या परिस्थितीत तेवढ्यानं काय होणार आहे? सगळं नीट होईल, कारण आपण कोणी साधे सुद्धा नाही. आपण ब्रह्मे आहोत, ब्रह्मे. सगळेजण एकत्र बनून मूठ बनून लढू शकतो असे ब्रह्म. एकमेकांच्या हातात हात घेऊन पुढे जाणारे, शक्ती कमी पडली ना तर युक्तीने लढणारे असे ब्रह्मे. आणि ब्रह्मे सहजासहजी हार मानत नाही. सही ठीक कह रही है. हम अगर घर के बाहर जाकर दुश्मन का सामना नहीं कर सकते तो क्या हुआ? घर के अंदर रहकर दुश्मन से मुकाबला करेंगे. हम उनका गुरूर, उनके इरादे तोड़ देंगे, लेकिन अपनी हिम्मत और इस घर को टूटने नहीं देंगे. जे ब्रह्मे लोक एकमेकांचा हात पकडून गँग स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न करणार, त्याच्या आधीच आपण त्यांचे हात लुळे पाडले पाहिजेत.
त्या घराच्या आत जगणं त्या ब्रह्मे लोकांना इम्पॉसिबल व्हायला पाहिजे, कळलं काय? तेव्हा त्यांच्या मोबाईलला जॅमर लावा. लाईट काय गेले? लाईट गेले? हो. पिंट्या बिल. अरे मी बिल भरलं होतं. अरे कुठल्या महिन्याचं? ह्या महिन्याचं का मागच्या महिन्याचं? अरे बाबा ह्याच महिन्याचं. अरे मग लाईट का गेले? हे सगळं मला विचारण्यापेक्षा इलेक्ट्रिसिटी वाल्यांना विचार ना. एक मिनिट, मी फोन करतो. अरे फोन डेड आहे, काहीतरी गडबड आहे. गडबड नाही रे, पावसामध्ये लाईन कधी कधी खराब होते. तू मोबाईल वरती ट्राय कर. अरे मोबाईलला नेटवर्क नाही. अरे असं कसं नसेल नेटवर्क? तू नेहमीसारखं रिचार्ज करायला विसरला असेल. अरे काहीतरी बोलू नको, मग तू कर ना. मी बघतो. अरे इकडे पण नेटवर्क दिसत नाहीये. हं? अरे मला पण नाही नेटवर्क. म्हणजे तुम्हाला पण नेटवर्क नाहीये? एक मिनिट, कोणालाच कसं नेटवर्क नाही? नाही. काही झोल नाही ना चाललाय? दादा मामा तो जेडी. अरे या अंधारात मला आपली विहीर सापडत नाहीये. मशाल घेऊन या कुठेतरी, मला खूप तहान लागली आहे. मुझे अब मैं मशाल कहाँ से लाऊं? अगं पाण्याचा जार घेऊन जा, तहान लागली असेल त्यांना. हाँ. अप्पा. तुला मशाल आणायला सांगितलं होतं ना? हाँ. मग हे काय घेऊन आलीस? जार. जार कोणाला हवी आहे? मला हवंय पाणी. हाँ वही तो, पानी भरा हुआ जार है अप्पा. अरे मला पाणी प्यायला नकोय. लेकिन आपने तो कहा था. क्या कहा मैंने? वही तहान लागली. तहान लागली मैंने कहा? हाँ. चुकलो मी. मला प्यायला पाणी नकोय, हात धुवायला पाणी हवंय. अच्छा, तो फिर मैं आपको बेसिन तक लेके चलती हूँ ना. अरे गेलो होतो मी तिथे तडफडत. तो फिर मुझे क्यों नहीं बुलाया? बोलवलं होतं तुला, आली का तू? तिकडे बेसिनला पाणी नाही, बाथरूमला पाणी नाही, कुठेच पाणी नाही. ऐसे कैसे हो सकता है? कैसे हो सकता है? तुला एक साधी टाकी भरून नाही ठेवता है? नदीवर जाऊन कळशा भरायला सांगितलं, कसं भरशील तू? अब यहाँ नदी कहाँ से आई? नदी येते पर्वत रांगांवरून. लेकिन अपने यहाँ तो नदी नहीं है अप्पा. नदी भले ही न हो, लेकिन बोट तो चलानी है ना. अब बोट कहाँ से आई? कुठून येईल? धक्क्यावरून. कौन सा धक्का? किसने मारा धक्का अप्पा? किसी ने नहीं मारा धक्का. धक्का यानी बंदर. धक्का म्हणजे बंदर? जसं आपला हरणे बंदर आहे, त्यात बोटीत बसून जायचं आणि अंदमानला उतरायचं. तिकडे गलबतात बसायचं आणि समुद्र सफारी करण्यासाठी निघायचं. आणि वाटेत समुद्र चाचे येतील, त्यांना मारण्यासाठी बंदूक तयार ठेवायची. अरे पण बंदूक तयार ठेवायला हात खरकटे कसे चालतील ग? अप्पा आप क्या बोल रहे हो? मैंने कुछ समझ में नहीं आ रहा है. आप मुझे बस इतना बता दो, आपको क्या चाहिए? हाँ? मला हवंय पाणी. हाँ पानी. गोड पाणी, खारट पाणी, काळं पाणी, कुठलंही पाणी, पण पाणी हवंय मला, पाणी. आप्पा, पाण्याचा ना थोडासा प्रॉब्लेम झाला, पण आपण तुमचे हात त्या तुमच्या इंग्लिश साहेबांच्या पद्धतीने पुसून घेऊयात का नॅपकिननी? एकदम रॉयल स्टाईल मध्ये. हा एक मिनिट. द्या बरं. हे बघा, झालं. सोपं होतं की नाही? तुम्ही किती आरडाओरडा केलात ना उगाच. एकदम बॅड बॉय सारखे वागलात तुम्ही अप्पा. पण आता एकदम गुड बॉय सारखं वागायचंय आणि झोपायचंय. ओके चला. अप्पा तुम्हाला काही होतंय का? हे बाई मला काही होत नाहीये. तुम्ही तेवढं पाण्याचं बघा,
आणि पाणी कुठे मुरत आहे हे शोधून काढा आणि मला सांगा. नक्की काहीतरी पाणी मुरते, नाहीतर एकाच वेळेला मोबाईल, फोन, वीज, हे पाणी सगळे एकदम कसं बंद होईल? हे सगळं त्या जेडीचं काम आहे. एक एक गोष्ट बंद करत तो आपल्या श्वासापर्यंत पोहोचणार. तो गप्प बसणार नाही. पिंट्या मामा प्लीज, तू सगळ्यांना पॅनिक करतोयस. अरे पण मग तो असं का करतोय असं वाटतंय तुला? त्याचा काहीतरी वाईट हेतू असेलच ना याच्या मागे. असू दे ना, पण तो या सगळ्या गोष्टी मुद्दामून आपल्याला त्रास देण्यासाठी म्हणून करतो. पण आपणच जर का या गोष्टींचा त्रास करून घेतला नाही तर विषयच संपला. तो हरेलच. सही, बिल्कुल सही कह रही है. अब हमें ना इस खेल में हारना है, ना अपनी हिम्मत हारनी है. अब जो भी होगा सब साथ मिलकर देखा जाए.